श्री स्वामी समर्थ इष्टफल प्राप्तीसाठी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र महात्म्य। ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री गजवंदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भयहरणा नमन माझे साष्टांगी। नंतर नमिली श्री सरस्वती जगतमाता भगवती ब्रह्मकुमारी विनावती विद्यादात्री विश्वाची। नमन तैसे गुरुवर्या सुग्निदान सद्गुरुराया स्मरुणी त्या पवित्र पाया चिंतशुद्ध जाहली। थोर ऋषीमुनी संतजन बुद्धगण आणि सज्जन करुणिते अशी नमन ग्रंथरचना आरंभिली। श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुणी तुमचा पवित्र पाया स्तोत्र महात्म्य तुमचे गावया। प्रारंभ आता करतो मी नाव गाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या माता पिताचे कोणाला ठाऊक नाही साचे। अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्म संबंधाने ऐका लिहिले एकाने तीच सत्य मानून प्रत्येकाने समाधान मानावे। म्हणे उत्तर भारती एका स्थानी घनदाट करधळीच्या बनी स्वामी प्रकटले वारुळातुनी। लाकूड तोड्याच्या निमित्ताने कुऱ्हाडीचा घाव बसूनी त्यांचा राहिला कायमचा व्रण। आगळी ती अवतार खूण प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी। एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण। तेव्हा दिले उत्तर छान स्वयंमुखे समर्थांनी। मी यजुवर्दी ब्राह्मण माझे नाव नुस्यबान काश्यप गोत्र राशी मीन। ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे। ईश्वर करणेची कारणे आपण काय शोधावी। दत्तात्रेय तुम्ही निरंकार निर्गुण नरदेह तरी केला धारण। सकळ भूप्रदेश केला पावन आपल्या चरण स्पर्शाने। नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेशी केले प्रयाण। दत्तात्रेयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरून पाहिले। दत्त वास्तवे जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरनार तेथेच गेले अगोदर। नंतर फिरले इतरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळ वेड्यासी आले। तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात काही काळ तिथे गेला। पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला। साक्षात्कारी यतीच्या पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण। अखेरपर्यंत तिथेच राहुनी अनंत लीला दाखविल्या। तेजपूज शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे। आजान भाऊ कौपिक छोटे दिगंबर असती अनेकदा। स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रेयाचे। 3 अवतार या पूर्वीचे गुरुक्षेत्री वर्णिले। पहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपाद वल्लभ श्री नृसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ। गांगनापूर दर्शन देव दुर्लभ जागृत देवस्थान तेथे होणे साक्षात्कार पहावयास येथे चौथा अवतार। अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे। अक्कलकोटी नित्य राहुनी अगाध गूढ लीला करुनी भक्ता साक्षात्कार देऊनी। गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखवले नाना। शेवटी करया क्षमायाचना लागले स्वामी चरणांसी। स्वामी सर्व साक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार। कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाखवले दासांना। ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्यांची कुळे पावन झाली। जन्मोजन्मीची पापे जळली पुण्यराशी मिळाल्या। सत्पुरुषाची करणी अगाध वाणी गुढ निर्विवाद झाल्या विना कृपा प्रसाद। अर्थ त्यांचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे। अर्थ काढावे तुतिके थोडे त्यात भविष्य असे भरलेले। जाणणारी तेची जाणती घेती त्यांच्या संकेताची प्रचिती। ज्यांचा तोच उमजे चित्ती इतर अर्थबोध होईना। कोणाला पादुका दिल्या कोणाला वाहिल्या लाखोल्या। कोणाच्या मस्तकी मारिल्या पायातल्या वाण नाही। ज्यांच्या भाग्याप्रमाणे स्वामीने दिले भरपूर देणे। कोणा पुत्र कोणा सोने नाणे कोणा जीवन दानही दिले त्यांनी। अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखवले चमत्कार। अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा। सर्व साक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्मज्ञानी म्हणूनच हवे त्या ठिकाणी दर्शन दिले भक्ता
समर्थांना न सांगता सर्व जाणिले, ज्यांचे त्याला योग्य उत्तर दिले. लोण्याहुनी हृदय द्रव्यले, दुःखी कष्टी जीवनासाठी दयेचा अथांग सागर, भक्तासाठी परम उद्धार. अनेकांचा केला उद्धार, सदुपदेश दीक्षा देऊनी. स्वामी राया दत्तात्रया, तुमच्या कृपेची असावी छाया. हीच प्रार्थना तुमच्या पाया, मागणे नाही आणखी. मजवरी होता कृपा दृष्टी, दत्तमय भासले सर्व सृष्टी. सुख संपत्तीची होईल वृष्टी, सकल सिद्धी लाभती. ऐशी श्रद्धा माझ्या मनी, उपजली आहे आता म्हणूनी. मिठी घातली तव चरणी, धावपाव समर्था तू. तुमची करावी कैसी सेवा, हे मस ठाऊक नाही देवा. ओळखूया माझ्या भोळ्या भावा, वरडस्ता ठेवा मस्तकी. संसार तापे पोळलो भारी, दूर करा ही दुःख सारी. तुमच्या विन माझा कैवारी, अन्य कोणी दिसेना. तुमचे पाय माझी काशी, पंढरपूर सर्व तीर्थ तशी आहेत तुमच्या चरणापाशी. मग यात्रेत जाऊ कशाला, अक्कलकोट समर्थ स्वामी. रंगून जाता त्यांच्या नामी, ब्रह्मा विष्णू शिवधामी. सर्व भक्ती पोहोचते, स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी. त्यांच्या पायी दृढ श्रद्धा ठेवावी, आणि आपली भावना असावी. मनोभावे ऐसे की, पाठीशी आहे अक्कलकोट स्वामी. उगीच कशास भ्यावे मी, काहीच पडणार नाही कमी. समर्थांच्या दासांसी, भाग्यवान तेचे लागले भजनी. वादविवाद केले पंडितांनी, मग एकमुखाने सर्वांनी. मान्य केली थोर योग्यता, वेदांताचा अर्थ लाविला. पंडितांचा ताटा जिरविला, भाविक भक्तांना दिला धीर. अनेक संकटी स्वामी तुमचे चैत्र आगळे. अत्तर्की अलौकिक जगा वेगळे, त्यात प्रेमाचे सागर साठले. धन्य धन्य ज्यांना उमजले ते, बाळप्पा चोळप्पादी सर्वांनी. लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी, गरिबापासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती. जे जे तुमच्या भजनी लागले, त्यांचे त्यांचे कल्याण झाले. हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने. पुढे संपल्या लीला संपले खेळ, ताटाटुटीची आली वेळ. स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ, परब्रह्मात मिळाले. शक्य 1800 बहुधान्य नाम, संवसरी चैत्र बघ त्रयोदशी. मंगळवारी पुण्यघटिका तिसऱ्या प्रहरी, स्वामी गेले निजधामा. बोलता बोलता आला अंतकाळ, प्रकृती झाली चलबिचल. क्षणात पापण्या झाल्या अचल, निजानंदी झाले निमग्र. वचनपूर्तीसाठी निर्वाणंतर, 5वा दिवस शनिवार. स्वामी प्रकटले निलेगाव बाहेर, दिले दर्शन भाऊसाहेबांसी. ऐसायती दत्त दिगंबर, संपुनी आपला अवतार. निजधामी गेला निरंतर, भक्त झाले पोरके. बातमी जेव्हा सर्वत्र पसरली, जनता शोककुल झाली. सर्व भक्त मंडळी हळहळली, अन्न पाणी सुचेना. गावगावीची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली. समर्थांची समाधी पाहिली, आपला शाश्रू नयनांनी. 4था अवतार संपला, तरीही चैतन्यरूप तिथेच राहिला. अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्र प्राप्त झाले. अजूनही जे ती समाधी दर्शना, त्यांच्या व्याधी आणि विवंचना. संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात. यांचे असती असंख्य दाखले, अनेकांनी खरोखर अनुभवले. म्हणून महाराजांची पावले आपणी वंदूया. नम्र होऊनी त्यांच्या चरणी, कळकळीने करूया विनवणी. स्वामींना यावी करुणा म्हणून, प्रार्थना त्यांना करूया. जय जय दत्त अवधूता, अक्कलकोट स्वामी समर्था. सद्गुरु दिगंबरा भगवंता, दया करा गा मजवरी. अनेकांच्या संकटी आला धावूनी, आता माझी प्रार्थना ऐकूनी. समर्थराय दै दर्शन, दूर लोटू नका मला. व्यवहारी मी जगतो जीवन, अनेक पापे घडती हातूनी. तव नामाचे होते विस्मरण, क्षमा याची असावी. सद्गुरु राय कृपा करावी, तुमची सेवा नित्य घडावी. ऐसी बुद्धी मजला घ्यावी, पापे सर्व पळावी. सुखाचे व्हावे जीवन ऐक, धन दौलत मिळावी. मिळावे पुत्र पौत्र सुख, गृह सुख आणि वाहन सुख. अति सद्गती लाभावी,
तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून याचना करतो देवा. उदार मनाने वर घ्यावा आणि तथास्तु म्हणावे. तुमची होता कृपा पूर्ण जीवन माझे होईल धन्य. म्हणून आलो तो पायी शरण दत्तराया दयाधाना. मी एक मानव सामान्य तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करतो वाचन. दान घ्या तुमच्या कृपेचे वेडी वाकडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा. वरदहस्त नित्यमस्तकी ठेवा हीच अंती विनंती. शक्य 1899 वर्षी चैत्र मासी शुक्ल पक्षी शुभ रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली. ही स्वामींचे चित्र ठेवून पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसून ही पोथी वाचावी मनात. इच्छा सफल होईल. माणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर. एकाच तत्वाचे 3 आविष्कार भेद त्यात नसे मुळी. एकाची करिता भक्ती तिघांनाही पावते ती. आईसी ठेवून आपली वृत्ती पोथी नित्य वाचावी. या पोथीचे करता नित्य पठन प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न. करतील सर्व मनोरथ पूर्ण सत्य सत्य वाचाही. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय प्रणमस्तुं शुभम भवतु. ओम शांती 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 शांती. मिलिंद माधव कृत श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र महात्म्यम संपूर्णम. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.